नमस्कार शेतकरी बंधूंनो, मागेल त्याला सौर ऊर्जा कृषी पंप ही योजना सध्या तरी चालू आहे आणि त्याच योजनेअंतर्गत काही लोकांनी अर्ज केले आहेत. पेमेंटचे ऑप्शन देखील आलेले आहेत. पण आता खूप महत्त्वाचा प्रश्न पडला आहे की एक मेसेज आला आहे, जसं की तुम्हाला पण आलेला असू शकतो. तुम्ही मेसेजमध्ये जाऊन चेक करू शकता. तर मेसेज काय आला आहे तुम्हाला मी दाखवतो आणि तारीख काय आली ते पण दाखवतो. खूप महत्त्वाचा मेसेज आहे. हे महत्त्वाचा मेसेज जर तुम्ही मिस केला तर तुमचा जो अर्ज भरलेला आहे तो बाद भी होऊ शकतो. तर मित्रांनो, हा जो मेसेज आहे तो तुम्हाला मी दाखवतो. तुम्ही नीट ऐका आणि वाचा. श्री सौ हरिभाऊ इंद्रजीत गवते, लाभार्थी क्रमांक MS23 अशा प्रकारे आहे आणि सौर पंपाकरता PM कुसुंबी योजनेअंतर्गत आपला अर्ज मंजूर करण्यात आला आहे. आपण अद्यापपर्यंत लाभार्थी हिश्श्याच्या रकमेचा भरणा केला नाही, म्हणून आपणास विनंती आहे की मोबाईल ॲपद्वारे प्राप्त लिंकवरून सेल्फ सर्वे करून लाभार्थी हिश्श्याच्या रकमेचा भरणा दिनांक 15/12/2024 पर्यंत करावा. लाभार्थी हिश्श्याच्या रकमेचा भरणा न केल्यास आपली ज्येष्ठता यादी डावलण्यात येईल. तसेच सध्या परिस्थितीत आपल्या अर्जाचा विचार करण्यात येणार नाही. महावितरण. मित्रांनो, या अर्जामध्ये साफ सांगितलं आहे की 15/12/2024 पर्यंत तुमचा सेल्फ सर्वे करून घ्यायचा आहे, तुम्हाला पेमेंट करून घ्यायचं आहे. पण मित्रांनो, या अर्जामध्ये जसं सांगितलंय तसं ते मागेल त्याला सौर ऊर्जा कृषी पंप ज्यांनी अर्ज भरले आहेत त्यांच्यासाठी पण हा मेसेज आहे का, असा अनेक जणांना प्रश्न पडला आहे. तर मित्रांनो, तसं काही नाही आहे. PM कुसुम योजनेअंतर्गत ज्यांनी अर्ज भरले होते त्यांचे जे अर्ज आहेत त्यांच्या अर्जासाठी हा मेसेज आला आहे. मागील त्याला सौर ऊर्जा कृषी पंप योजनेअंतर्गत ज्यांनी अर्ज केले आहेत त्यांच्यासाठी आणखी काय तारीख फिक्स दिलेली नाही. तुम्ही पेमेंट कधी पण करू शकता. तर मित्रांनो, अशा प्रकारचे अनेक तुम्हाला मेसेज येतील. मेसेज आल्यानंतर त्या मेसेजवरती वाचा तुम्ही सविस्तर डिटेल काय आहे काय नाही. हा मेसेज फक्त PM कुसुम योजनेअंतर्गत ज्यांनी अर्ज केले होते त्यांच्यासाठीच आहे. ही बाब तुम्ही लक्षात ठेवा. आणि पेमेंटचं काय नाही, तुम्ही पेमेंट कधी पण करू शकता. धन्यवाद. व्यतिरिक्त काय माहिती निघाली तर मी तुम्हाला लवकरच कळवेल.